आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथा. सज्जन तुम्ही संत जन, एवढी कृपादान तुमची मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुलती. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीपर असा प्रकरणातील संतपर असणारा अभंग आहे. प्रार्थस्मरणीय, वंदनीय, पूजनीय हरिभक्ती परायण परमपूज्य सद्गुरु वामन भाऊ महाराजांची असणारी ही पुण्यतिथी आहे. गेल्या काही दिवसापूर्वी याच माऊली नगर भागामध्ये हरिभक्ती परायण खाडे साहेबांनी आणि या पंचकृषीतील असणाऱ्या सर्व मंडळींनी काही तृतीय दिनी कार्यक्रम केला आणि आज पुन्हा तसा योग आला. सेवके करावे सांगितले काम, तेथे होतो पण कामा नये. सेवा जरूर करावी. संत महात्म्यांच्या पुण्यतिथी
पवित्र अशा प्रकारच्या वारकऱ्याची पुण्यतिथी असेल, जे महान अधिकाराला पोचलेले आहेत, की ज्यांच्या जाण्याने ती तिथीच पुण्यकारक होत असते, तो दिवसच पुण्यकारक होत असतो. एवढे पात्रता ज्यांच्या अंगी असते त्यांची पुण्यतिथी असते. तुमच्या आमच्या सारखाचा दिवस असतो, वर्ष श्राद्ध असतं. त्याच्यामुळं तसले कीर्तनाची अपेक्षा करूच नाही. ती कीर्तन मी कधी करीतच नाही. विठ्ठल विठ्ठल वर्ष श्राद्ध 10वान 13वान ह्या भानगडी आपल्याकडं नाहीतच. डोक्यात आणू नका. भाऊची पुण्यतिथी केली म्हणजे आपल्या कोणाच्या कार्यक्रमाला येतील. नाव घेऊ नका आणि करू बी नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हे महात्म्य आहेत, योग्यता आहे, पात्रता आहे. पुण्यकारक ज्यांच्या जाण्याने दिवस पुण्यकारक होतो, पुण्यतिथी त्याला म्हणतात. कुणाची पुण्यतिथी होत नाही. जगामध्ये धुरंधर अशा प्रकारचे एकापेक्षा एक चढ असे नेते होऊन गेले देशामध्ये. त्यांची जयंती होती आणि संत महात्म्यांची काय होत असते? पुण्यतिथी होत असते. असा नियम आहे शास्त्राचा आणि त्याप्रमाणे आपण त्या चालीरीतीला धरून चालायचं असतं. आता काय या कलियुगामध्ये काय चाललंय? काही चालणार आहे, काही पाचवावं लागणार आहे, असं अवघड. तिथं काही असलं तरी चलत राहणे. जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. नाही घडता आलं तर निदान गपची बसून बघणे. दुसरं काय करायचं ना. आपल्याला तसं घडता येणं अशक्य गोष्ट आहे. मग त्यावेळेला आपण शांत राहावं. दोन्ही बाजूनी शांत राहावं लागतं. एक तर अघोरी कर्म आपल्याच्याने जमत नाही, आपण शांत राहावं. किंवा एखादं सत्कर्म आपल्याच्याने घडत नसेल तरी आपण शांत राहावं. दोन्ही गोष्टी ठिकाणी आपली काय असावी? घडत नसेल, आपला अधिकार नसेल तर काय असावं? अघोरी कृत्य जरी असेल तिथंही आपलं शांतता बसावं. आपल्याला पटत नाही, आपल्याला जमत नाही, दोन्ही गोष्टी आहेत. त्या अघोरी गोष्टी आपल्याला पटत नाही, आपल्याला जमत नाही, तिथंही शांतता राहावी. तिथं उदामत नसावी, तिथं कुठली निंदाही नसावी आणि कुठली स्तुतीही नसावी. ही शांतता. आणि पुण्यकारक कर्म जिथे चाललेलं असेल तिथंही आपल्याला जर जमत नसेल तर तिथंही आपण शांत राहावं. ना आपल्याला दान देता येत, ना आपल्याला काही करता येत, तर आपण शांत राहावं. कोणाची निंदा करू नये, कोणाची स्तुतीही करू नये. याला शांत राहणं म्हणतात. स्तुती करणं म्हणजे सुद्धा शांत नाही, तो अशांतच अवस्था आहे. तर स्तुती सुद्धा शांत करायची नाही म्हणजे शांतता आहे. आणि निंदा तर करायचीच नाही. पण आपल्याला दोन्ही तर दम निघत नाही. निंदा करायलाही तोंडाला दम नाही, स्तुती करायलाही तोंडाला दम नाही. जे तोंड निंदा करतं तेच तोंड स्तुती करतं, जे तोंड स्तुती करतं तेच तोंड निंदा करतं. असल्या भानगडी आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 म्हणून जमत नसेल तर शांत राहू. उगाच ठेवी जे माथा चरणी. शांत राहिलं पाहिजे. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल जे जे होईल ते ते पावे. ते ते पाहावे. असं का आणि तसं का, असा कधी प्रश्न आपल्याकडून नसावा. ते चालणारच आहे. त्याला काय जग राहटी आहे, त्याच्यामुळं ते चालतच राहणार आहे. त्याचा खंतखेद करून आपण काय करणार आहे? काही करू शकत नाही. ना प्रवेश करू शकत, ना खंतखेद करू शकत. केला तरी उपयोग होत नाही. अशा वेळी तुका म्हणे उगे राहावे,
जे जे होईल ते ते पाहावे. कशामुळे म्हणले महाराज माहिती का तुम्हाला? हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. लोक म्हणते एवढा मोठा राजा, उगाच बरी ग पंचायत, काही घे नाही किती नाही. तो राजा आपला काळात होऊन गेला. त्याच्यावर काय परीक्षेचं संकट आलं. दुर्वास ऋषींनी दान मागून घेतलं, दान दिलं, स्वप्नात दिलं. ते जागृतीत सत्य झालं. लोक म्हणजे स्वप्नात दिलेलं दान कुठं खरं असतं का? आणि अनेक पंचायती आपण करतो का नाही, त्या करू नयेत. त्यांनी केलं, झाला रिकामा. त्यांनी डोंबा घरी पाणी वाहिलं, 12 भानगडी केल्या. ऐक नाही. नळराजा दमयंती एक वस्त्र दोघा प्रती. ते म्हणे हे कसं काय एक वस्त्र दोघा प्रती? त्यांनी केलंय ना, आपल्याला काय घेणं ते नाही का? बरं, बोलणारे संत महात्मे आहेत ना, आपण उगाच राहणार का? जिथे तुकोबराय म्हणतात इथं माझी बुद्धी चलत नाही. शी काय चाललंय? एवढे पुण्यशील महात्मे असताना, सत्शील महात्मे असताना जर त्याला डोंबा घरी पाणी व्हायचंय, धर्म त्याच्यासारखा कुणाचाच नाही महाराज. हरिश्चंद्रासारखा धर्मराजा. लोक म्हणतात सुद्धा, आता मन वापरतात त्याच्या नावाची बिचारी. असं तर तोंडाला येत नाही. मोठा गेला हरिश्चंद्र लागून म्हणते. एखाद्याने द्यायला चालला तर त्याच्या नावाची मन वापरतात. त्याच्याने तरी त्याचं आठवतं. मोठा हरिश्चंद्र गेला लागून असं लोक म्हणतात का नाही? तसंही म्हणू नये. मग तुकोबराय म्हणतात हे जे चाललंय ना, हे जगामध्ये काय चाललंय त्याचा आपल्याला परीक्षण करण्याचा अधिकार नाही. का चाललं म्हणून सांगायला कोणी शिल्लक राहिलेला नाही. त्याच्यापेक्षा गप राहणं उग. तू का म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. माणसं गपच बसत नाहीत. तरी लोक म्हणतच असते. आताच झाला कार्यक्रम माऊली नगर मध्ये. या बोला बी काही काम नाही. खरंच मला काम नाही बाबा. ह्याच्याशिवाय दुसरं कामच काय मला? विठ्ठल विठ्ठल एवढंच काम आहे ना, दुसरं कामच नाही. म्हणून आज आमचे दहीफळे सरनी आम्हाला सांगितलं आज सेवा करायची. भाऊचे आमच्याकडे पुण्यतिथी असते. बरेच वर्षापासून आम्ही पुण्यतिथी साजरी करीत होतो, पण इथं पाटोद्यामध्ये आल्यापासून आम्हाला काही ती घडलं नाही. त्या निमित्ताने अन्नदान होत आहे, त्या निमित्ताने ज्ञानदान होतं, भाऊंचं स्मरण होतं. पुण्य महात्म्यांचं स्मरण करणं म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त होतं, दैवी शक्ती प्राप्त होते, ईश्वराची कृपा प्राप्त होते. एवढ्या करता म्हणून हे पुण्यस्मरण असतं. आपला काळ पवित्र जावा, आपले व्हायरल डोक्यामध्ये शिरलेले निघून जावेत. अनेक प्रकारच्या अडचणी डोक्यामध्ये शिरलेल्या असतात आणि त्या बाहेर जाव्यात म्हणून करता पुण्यस्मरण असतं. ते पुण्यस्मरण घेणारे जे महात्मे आहेत त्यांचं पुण्य द्विगुणितच आहे. त्यात काय प्रश्नच नाही. आपण काय असं करून जाऊन उभं राहून कीर्तन कुठं करतोच का? तर ते करून घेतात. या निमित्ताने भाऊचं स्मरण घडतं. म्हणून जरी झालेलं असलं माऊली नगरमध्ये तरी आज हा योग आला. त्यावेळेस दोन्हीचा समग्र योग होता. आता भाऊची आज पुण्यतिथीच आहे नाही का? तर काल आज झालाच. त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सेवा समर्पित करण्याचा योग आला. किती भाग्यवान आहेत आपण. नका काय नातावर जाणार व्हायना. बरं, जरी गेलेले असले तरी माघारी आले तरी पुन्हा आपल्याला तिथंच नेऊन पोहोचवलं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का आपली? आपण काही सामान्य नाहीत, असामान्य आहेत आपण. आपल्या भाग्याला तोड नाही. म्हणजे पुन्हा संत कृपेने आपण पुन्हा त्यांच्या वर्णनापाशी येऊन बसतो, त्यांचं चिंतन ऐकतो. त्या निमित्ताने भगवंताची संताची सेवा घडते. हे महत्पुण्याचं लक्षण आहे. विठ्ठल पहिलाच चरणामध्ये वर्णन करत असताना संतांचं कृपाळुत्व वर्णन केलं. संत कसे असतात?
संतांच्या बाबतीमध्ये अनेक संतांचं वर्णन करीत असताना वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन आहे. त्यापैकी तुकोबाराय म्हणतात ही कृपाळू असतात संत. नाथ बाबांना विचारा, नाथांनी माऊलींच्या बाबतीमध्ये कृपाळू शब्द उच्चार केला. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार 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 माझा ज्ञानेश्वर, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा भक्त विचार, करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, संत आहेत अशा प्रकारचे माऊलींचं वर्णन करतात नाथ बाबा. कृपाळ उदार माऊली कशी आहेत? कृपाळू आहेत, उदार अशा प्रकारचे आहेत. अरे जे कृपाळू आहेत, उदार आहेत, तिथं जीवानी जावं. जीव कोणाकडे जाते? जे कृपण आहे आणि जो कंजूस आहे त्याच्याकडे जीव धाव घेतो. व्यवहारामधली आपली परिस्थिती अशी. कृपणाकडे जा माणूस जातो ना, अपेक्षा करतो. कसं जमेल? कृपण कधी प्रसन्न होणार नाही, आपली इच्छा मनोगत कधी पूर्ण होणार नाही. अहो कृपणाकडे जाऊ नये, कंजूस माणसाकडे जाऊन आपली इच्छा व्यक्त करू नये. कोणाकडे जावं? अरे देवाकडे सुद्धा जाऊ नये. वाटायचं नाही तुम्हाला? देवाकडे गेल्यावर एकतर त्याची ना आपल्या ओळखीची पंचायत. आपल्याला वाटतं आपण त्याला ओळखीत, त्याला आपण ओळखीत असतो. किंबहुना जसा पाहिजे तसा नाही ओळखला तरी कसा तरी ओळखलेला असतो. देव जसा आहे तसा ओळख नाही पटत आपली, कसा तरी आपण ओळखलेला असतो, कसा तरी. म्हणून त्याचं ना आपलं तो काय आपल्याला त्याला काही एकच येतोय आपण. ते म्हणलं देव मायाकडं कसा बघा ना. हे कोण म्हणतं माहितीये का तुम्हाला? शिवाजी महाराज. फार टेकलेला माणूस म्हणतो. दुसरं कोणी म्हणत, आपण नाही म्हणत का?
नाव घेऊ नका. पण म्हातारे माणसं म्हणतात फार टेकलेले असते, मरण येत नाही म्हणून जगत येत. ते म्हणते देव कसा मला बघा ना, आता तुला बघायला तू एकटाच आहेस का. त्याने बघितल्यावर ह्यो मरलच कसा. कळालं काय तुम्हाला. देव ज्या वेळेला पाहतो त्याला मृत्यू कसा येईल ह्याला. देवाचं ज्या वेळेला दुर्लक्ष होतं त्यावेळेलाच मृत्यू येत असतो. विठ्ठल विठला 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 अशी बरीच माणसं मी पाहिली बरं का. आबा आबा म्हणजे एका आबात दोन आबा बरं का. एका आबात तीन आबा. अजून कोणी राहिला असला आबा तर ती एक आबा. म्हणजे एक शिवा आबा आहे, एक गहिना आबा आहे, एक दिना आबा आहे. अजून कोणी आबा राहिला. सुखदेव आबा. अजून कोणी आहे का बाबा. म्हणजे एकदा आबा म्हणलं म्हणजे सगळ्याची नावं घेतल्यासारखं होतं. असं शिकलोय मी आता नवीन. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. देवाची आपली डायरेक्ट ओळख नाही म्हणून देव आपल्याला कधी ओळखीत नाही. देवाला शरणांगत गेल्यानंतर तो म्हणतो त्याला तर सर्व जग आहे, सर्व विश्व आहे भरलेलं. आणि त्या विश्वामध्ये अनंत जीव आणि कर्मानुसार आपापल्या पद्धतीने चाललेले असतात. केले कर्म झाले त्याची भोगा आली आणि उपजले मेले आयुष्य किती. अशी किती आहेत. आणि मग ते काही देवाकडे जाणारे असतात, काही देव मानणारे असतात, काही देव मानणारे नसतात. काही देव आहे तसा मानणारे असतात, काही देव नाही तसा मानणारे असतात, काही काहीच मानणारे नसतात, काहीच नसतात. असा अनेक प्रकार पाहायला भेटतो आपल्याला ईश्वराच्या संबंधामध्ये. देव अमान्य करणारे वेद मानणारे असतात म्हणून ते आस्तिक असतात. देव न मानणारे आणि वेद न मानणारे जे असतात ते नास्तिक असतात. देवाला मान्य नाही केलं तरी चालेल, पण वेदाला मान्य केलं ना तर देव आहे असा कळतो. जसा आहे तसा कळण्यासाठी. जसा आहे तसा नाही. बर. म्हणून त्याची आपली ओळख न पटल्याचा परिणाम असा होतो की आम्ही शरण गेलो जरी एखाद्या वेळेला त्याने जरी आमच्याकडे लक्ष दिलं काही पूर्वपुण्याईमुळे जरी आमच्याकडे देवाचं लक्ष वेधलं गेलं तरी तो असा आहे. देशी तेव्हा घेशी ऐसा अससी उदार. देशी तेव्हा घेशी ऐसा अससी उदार. देशी तेव्हा घेशी ऐसा अससी उदार. तेव्हा घेशी ऐसा अससी उदार. काय देवा वर्णू तुमचे कृपणाचे द्वार. काय वर्णू देवा तुमचे कृपणाचे द्वार. देवा वर्णू तुमचे कृपणाचे द्वार. काय देवा वर्णू तुमचे कृपणाचे नामदेवराय देवाच्या बाबतीमध्ये सांगतात देव कसा आहे. कृपण आहे. कृपण म्हणजे देवाकडे सामान्य कृपण तर फार विचित्रच आहे, पण देवामधला कृपणत्व भाग कसा आहे पहा. देशी तेव्हा घेशी. ज्या वेळेला त्याला द्यावं लागतं त्यावेळेला त्याच्याकडून आपल्याला मिळत असतं. ज्या वेळेला तो घेतो त्यावेळेला तो आपल्याला देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. अशा प्रकारचं तुझं उदारत्व आहे. आणि
मग तुझ्याबद्दल काय वर्णन करावं, काय वर्णावं तुझ्या कृपणाचं द्वार, म्हणजे देवाकडं जाऊनही फायदा होत नाही. हे संतांना कळालं, आपल्याला नाही कळत. आपण येऊन जाऊन येड देवाचंच असतं आपल्याला. देवाचं येड धरून कुठं उपयोग होतो? देवाचे येड धरा, पण त्याची ओळख करून येड धरलं तर ते देव आहे. नाही तर ओळख त्याची आपली नाही चालली, आपण सलामी घालायला कसं काय जमायचं? जमेल का? नाही जमणार. ओळखीच्या ठिकाणी नमस्कार केला तर तिथे काहीतरी पादर पटेल, ज्याची ओळखच नाही, काय नाही काय नाही, आणि राम 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 काय नाही, आलतो उगच म्हणजे आलतं तर बरं झालं. काय नाही म्हणले ते, तुम्ही उदार आहेत असं कळालं. ते म्हणले वा. मग ते म्हणले 10,000 रुपयाची गरज होती, पण तुझी माझी काही ओळख ना पाळख नाही, 10,000ची गरज, तू आला कसा? नाही असं नाव ऐकून आलो तुमचं. बरोबर, नाव ऐकून आलं, पण मिळतील, पण ज्या वेळेला देताल तुम्ही त्यावेळेला मिळतील. म्हणले काय, काहीतरी ठेवा आमच्याजवळ. देतो ना मी. याला म्हणायचं कृपण. काहीतरी द्यायचंच आहे, पण फुकट द्यायचं. त्याच्या मोबदल्यामध्ये अंगठी ठेवा, त्याच्या मोबदल्यामध्ये मंगळसूत्र ठेवा, त्याच्या मोबदल्यामध्ये लाकीट ठेवा, आणि मग घेऊन जा. देता आली तर द्या, नाही तर बुडीत म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तर मग आम्हाला जर तुमच्याकडे द्यायची तर आमची ऐपत असली तर आम्ही तुम्हाला दारात मागायला चालू असतो. कशाला काय, आम्ही कशाला मागायला आलो असतो. पण काही वेळेला असंही घडतं, आणि माणसं जातात गरजेपोटी, ठेवतात आणि घेतात. मग तसा देव आहे, त्याच्याकडं अगोदर ठेवावं लागतं आणि मग त्याच्या विचाराने घ्यावं लागतं. एवढा द्रविड प्राणायाम करण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात, जी जात कृपाळू आहे. कृपाळू साजना तुम्ही संत आपल्याला गरज पडली आहे. आता कोणाकडे जाऊ?
आणि गरज काही सामान्य माणसाकडून पूर्तता होईल असं काही वाटत नाही. ज्यांनी वेश घेतला, परिधारण केलं, त्याच्याकडूनही सुद्धा इच्छापूर्ती होणार नाही. नावाचे श्रीमंत असले, श्रीमंत नाव आहे पण 18 विश्व दारिद्र्य आहे, ती इच्छा कशी पूर्ण करेल? नावाचे श्रीमंत जमणार नाही. आडनावाचे संत असतात. काही लोकांचं आडनाव आहे संत. बघा तुम्ही फिरून, मी म्हणतो म्हणून नाही, काहीच आडनाव आहे संत आहे. ते आडनावाचे संत संत ठरू शकत नाही, ते देऊ शकत नाही. नावाचा श्रीमंत मनुष्य गरज भागवू शकत नाही, कारण त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. नाव श्रीमंत आहे नुसतं, तो आपली गरज कसा भागवेल? तोच दुसऱ्याच्या दारात मागायला जातो. म्हणले सकाळी चालता मागायला, म्हणले कोण? श्रीमंत. श्रीमंत मागतो कसा? अहो नाव श्रीमंत आहे, परिस्थिती गरीब आहे, मग तोही देऊ शकत नाही. श्रीमंत देऊ शकत नाही, नुसता नावाचा श्रीमंत काही इच्छापूर्ती करू शकत नाही व्यवहारामध्ये. तसं परमार्थामध्ये नावाचे संत, आडनावाचे संत, वेशाचे संत इच्छेची पूर्तता करू शकत नाही, त्यांचीही पात्रता कमी राहते. मग कोणाकडे जावं लागेल? जे जातिवंत संत आहेत त्यांच्याकडे जावं लागतं. कोण आहेत जातिवंत संत? कुणाला जातिवंत संत म्हणतात माहिती आहे तुम्हाला? कोण जातिवंत संत? जे न करी बाप माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा, म्हणून आलो या ज्यांनी अक्षय अभय दान देण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. कोण अक्षय दान देऊ शकतो? अभय कोण देऊ शकतो? या जगतामध्ये, या विश्वामध्ये संताशिवाय अभय कोणी देत नाही, आणि अक्षय दान द्यायला कोणाची हिंमत नाही. अक्षय आणि अभय दान देणारे संत आहेत, तेच आपली इच्छा पूर्ण करू शकतात, दुसरं कोणीही करू शकत नाही. कुठेही शरणागत हो नाही माणसाने, शरण जावं पण कुठेही नाही. जीवाने जीवाला शरणागती करून उपयोग होणार नाही. जीवाने जीवाला शरणागती केली तर नागड्यापाशी उघडं गेलं म्हणतात. शरीरात हिवानी ताटलं, काय उपयोग आहे त्याचा? जीव तसा जीव आहे. जीव दुःखी आहे, कधी सुखी आहे. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जाया जो, ही जीवाची स्थिती आहे. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. अलग लक्षात. सुख जसं प्रयत्नाने मिळवावं लागतं, तसं दुःख प्रयत्नाने हरवावं लागतं. दोन्हीलाही प्रयत्न आहे. दुःख हरवण्याकरता प्रयत्न लागतात आणि सुख मिळवण्याकरताही काय लागतं? प्रयत्नच लागतात. दोन्ही गोष्टीला प्रयत्न आहेत. आणि हे दोन्ही प्रयत्न करणारा जीव आहे. मग जीवाने जीवाची शरणागती करून भाग्याचा उदय होईल का? सांगा, होईल का? नाही होणार. म्हणून जीवाने जीवाला शरणागत होऊ नये. जीवाने विषयाला म्हणजे जडाला शरणागती करू नये. विषयाची संगती केली की विषयाला शरणागत झाला तर सर्वस्वी बुडला जातो. कारण त्याची साथीदार मग काम, क्रोध, मद, मत्सर, वैरी आहेत सर्व. मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंच विषय आहेत. हे जड आहेत, म्हणून जडाची शरणागती करू नये, कारण तिथे सर्वस्वी बुडावं लागेल. विषयाला शरणागत होऊन जमणार नाही. जीवाने जीवाची शरणागती करू नये, जीवाने विषयाची शरणागती करू नये. जीवाने कुणाची शरणागती करावी? एक तर देवाची करावी, पण देवाला शरणागत जरी झालो तरी देवाची आणि आपली ओळख असावी.
मग देवाची नी आपली ओळख नसेल तर आपण शरणागत होऊनही आपली कामं होत नाहीत. का होत नाही? त्याची आपला परिचय नाही. भानगडी आहे, शरणागत होऊ नये असं नाही. कारण त्यांनी शब्द दिलाय सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. सर्व धर्माचा त्याग कर आणि मला एकट्याला शरणागत हो. जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण. याची लागी शरणांगता शरण मीच ऐकू असा शब्द दिलाय. देवानी जरी दिलेला असला तर तो देव आहे, तो स्वातंत्र्य आहे. त्याचं देव कसा आहे? सर्वस्वी स्वतंत्र आहे तो. म्हणून त्याची संकल्पना बरोबर आहे. त्यांनी त्यांचा शब्द देऊन मोकळा झाला. मग जीवानेच शरणागती करू नये का? करावी, पण त्याची ओळख करून करावी. आणि ओळख जर नसेल तर शरणागत होऊनही उपयोग होत नाही. जसं मी मग सांगितलं की ओळख नाही, काही नाही, काही नाही, शरणागत होऊन आपली कामं होणार नाही. भलं व्याजाने पैसे पाहिजे असले तरी सावकाराची ओळख असल्याशिवाय सावकार सुद्धा देत नाही. मग सावकाराची तर आपली ओळख नाही, आपली तर गरज लागलेली आहे, आपल्याला तर आता पूर्ण करायची आहे. मग आता काय करावं लागलं? मग एजंट लागतो. त्याला काय लागतो? एजंट मार्फत जावं लागतं. बघा ना, जमतंय का? होय आबा, असंच आहे ना काही. त्याला काय लागतं? मध्यस्थी. त्याला एजंट लागतो. मग त्याची ओळख असते, त्या एजंटची त्याची ओळख असते सावकाराची. मग त्या एजंटचा फायदा असतो. म्हणजे फुकट करायला कोण मोकळा आहे काय? मध्यस्थी. त्याच्याकडून 10 घ्यायची, ह्याला 15 द्यायची. आता मला माहित नाही तसला व्यवहार, पण उगा म्हणतात लोक म्हणून ते 10 देतील का 15 देतील का 50 देतील मला काय माहित. आपल्याला वेळ आली तरी आपण कवा घेतली, नाहीतर कुणाला दिले कवा द्यायचे, कुणाची घ्यायची. उपाशी मारायचं पण घ्यायची नाही. विठाला अशातून बाहेर पडलो महाराज आम्ही. नाही, उपयोग नाही महाराज. आणि कोण देईन आपल्याला? आपली परिस्थिती काय, आपली कुवत काय, आपली लायकी काय, ही अगोदर आपण पाहावी लागते आणि नंतर व्यवहार ठरवावा लागतो. व्यवहार ठरवताना आपली कुवत, आपली लायकी ही ठरवून व्यवहार केला तर मग इज्जत जात नाही. आणि लायकी नसताना काही व्यवहार करायला गेला की इज्जत गेल्याशिवाय राहत नाही. जी गेली ती परत येत नाही. विठाला सरळ सरळ व्यवहार आहे. तसं देवाच्या दरबारामध्ये सुद्धा आपल्याला इज्जत धरावी लागते. नसेल इज्जत आपली तर आपली जाती. मग पुन्हा माणसं म्हणजे काय ह्याचा देव, त्याला काय परिणाम व्हायचा? तू नाही मानलास तरी त्याला शिव्या दिल्या त्याच्यावर काय परिणाम होणार आहे? देव तो देवच आहे. काय आंधळ्या माणसाने सूर्याला शिव्या दिल्या म्हणजे उगवायचा थांबन? आंधळ्या माणसाने सूर्याला शिव्या दिल्या, सगळ्या जगाला दिसतंय मलाच दिसना म्हणला म्हणून सूर्याला शिव्या दिल्या म्हणजे सूर्य उगवायचा थांबेल का? काय त्याच्या शिव्याचा परिणाम सूर्यावरती होईल का? साज्ञानी माणसाने देवाची अमान्यता केली म्हणून देवाचा देवपणा नष्ट होईल का? विठ्ठल देवाचा अनुभव न आल्यामुळे आम्ही देव मान्य करत नाही. पण आम्ही असं कधी विचार करीत नाही की आपली कुवत आहे का, आपली पात्रता आहे का, आपली ओळख आहे का? तर नाही आहे.
मग आता देवाकडे तर जायचंय, तो तर सर्वस्वी अशा प्रकारचा. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवान असा तो भगवान आहे, परमात्मा आहे. मात्र त्याच्याकडे जायचंय, पण आपली त्याची ओळख नाही. आपली इच्छेची पूर्तता करायची आहे, पण आपला त्याचा कुठला संबंध नाही. आपण त्याला कधी बघितलेला नाही. काळा आहे का, गोरा आहे का, उंच आहे का, ठेंगणा आहे का, कसा आहे, चतुर्भुज आहे का, एकभुज आहे का, दोन भुज आहे का, असा आहे का, तसा आहे का, निर्गुण आहे का, सगुण आहे का, सगुण निर्गुण आहे की सगुण सगुण आहे की सगुण निर्गुण आहे, काय त्याचा कुठलाच विषय आपल्या डोक्यामध्ये कधी आलेला नाही. हा सर्वस्वी असणारा परमात्मा कोण्या रूपाने ओळखावा याचं ज्ञान नाही आणि त्याची आपली ओळख नाही. मग जावं कसं? म्हणून तुकोबरायांनी एक विशेषतः अशा प्रकारचा प्रसंग तुकोबरायाच्या समोर उभं राहिलेला असावा आणि त्यातून त्यांनी पाहिलं, विचार केला की ही कोणाकडे जायने आता मध्यस्थी शिवाय आणि बिगर खाता एजंट. मध्यस्थी आहे परंतु फुकट मध्यस्थी आहे. उलट नुसती मध्यस्थी करत नाही तर त्याची कृपा होऊन आणि पुढे जातो असा मध्यस्थी शोधला पाहिजे की त्या मध्यस्थीने सुद्धा आपल्यावरती काय केला पाहिजे, उपकार केला पाहिजे. एखादी जमीन घ्यायची असेल, एखादी जागा घ्यायची असेल तर मध्यस्थीने उलट कमी केलं पाहिजे. त्या मध्यस्थीचा वापर जर केला तर व्यवहारामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळतं. तो कमी करतो, वाढविणारा मध्यस्थी नाही, मध्यस्थी वाढवून खाणारा मध्यस्थी नाही, तर उलट आपल्यावरती उपकार करतो, आहे त्या भावापेक्षा कमी करून आणि त्याचा फायदा करून देणारा अशा प्रकारचा मध्यस्थी व्यवहारामध्ये जर लागतो तर देवाकडे जात असताना सुद्धा असाच मध्यस्थी लागतो की जो उपकार केला करणारा असतो. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय, बापन करी ऐसी माया, धर्मे त्यांच्या देखील पाय, सर्वे त्यांच्या देखील पाया, दिले अक्षय भयदान गा, दिले अक्षय भय दान गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. दिले अक्षय भयदान, दिले अक्षय भयदान, मनवोनी अक्षय भयदान गा, केले ओंकार करी ऐसी माया, धर्मेच्या जय पाय, दिले दान गा. असा मध्यस्थी लागतो. केले उपकार सांगू मी काय, काय उपकार आहे महाराज त्यांचे, जे आईबाप करणार नाही. बापन करी आईशी माय, काय उपकार आहे महाराज. बापन करी आईशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. त्यांचं पुण्य कामाला आणलं, त्या पुण्याने आपण म्हणतो आपल्या आईबापाच्या पुण्याईने, आमच्या वाडवडिलाच्या पुण्याईने असेल ना त्यांची पुण्याई काही. आपण काय त्याचा लोकाजोका बघितला नाही, पण आपण म्हणत असतो आमच्या बापाची पुण्याई, आमच्या आजोबाची पुण्याई असा शब्द वापरतो. अहो लोक कांद्याची पुण्याई म्हणतात. कांदाच लय मोठा झाला आणि भलताच भाव आला, मग आता त्याची पुण्याई नाही किती काय. मग त्याच्यामुळं काय वाहन घेतलेलं असतं, एखादा ट्रक घेतलेला असतो बरं का,
उत्तरेश्वर महाराज त्यांना तर तरी तुम्हाला सांगण्यासारखं आहे. एखादा ट्रक घेतलेला असतो त्यांनी शेतकऱ्यांनी आणि कांदा भलताच झालेला असतो शेतकऱ्याला. योगायोगाने काय होतं की भरपूर भाव येतो त्याला, रटून भाव येतो. वाहनच खरेदी करतो ट्रकच. मग त्या ट्रकवर काही लोक नेतात. आमच्या बापाची पुण्याई, कुणी लिहितं भाऊची पुण्याई, कुणी लिहितं आईची पुण्याई, कुणी कशाची पुण्याई, कुणी कशाची पुण्याई लिहितं. ह्याने मी आपला असं प्रवास करीत होतो. विशाल महाराज तुम्ही बघितलं का नाही काय नाही, त्या का मागं लिहिलेलं होतं कांद्याची पुण्याई. मी म्हटलं कांद्याची, जरा नीट बघितलं आणि मग आमचीच अक्कल आम्ही चालवली की नक्की याला कांद्यात फायदा झाला, याला पैसा मिळाला. त्यांनी कांद्याची पुण्याई लिहिली. मग संताची पुण्याई म्हणायला काय मातीत जातं का तोंड. विठाला ज्याच्यामुळे आम्ही जिवंत आहे, ज्याच्यामुळे आम्ही व्यवहार करू शकतो ती संताची पुण्याई आहे बाबा. ज्याच्यामुळे आम्ही परमार्थ करू शकतो. परमार्थ म्हणजे काय आहे, परमार्थातली वाटचाल करू शकतो. देव काय आहे, धर्म काय आहे, शास्त्र काय आहे, संत काय आहे, भक्त काय आहे, विषय काय आहे, जग काय आहे, जगातलं काय आहे, ज्ञान काय आहे, अज्ञान काय आहे, विज्ञान काय आहे, हे कोण शिकवित. काय ज्ञानाचं, ज्ञानाचा अर्थ काय, विज्ञानाचा अर्थ काय, अज्ञानाचा अर्थ काय. ज्ञान कशाला म्हणायचं. ते ज्ञान पैगा बरवी असं नुसतं म्हणलंय. कुठं आहे ते. ते ज्ञान पैगा बरवी जरी मनी अथि अनावी तरी संताया भजावे असं म्हटलंय. ते संताच्या जवळ ज्ञान आहे म्हणून संताकडूनच ते ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाचा अर्थ काय. ज्ञेय ज्ञाता ज्ञान. थोडक्यात सांगतो मी, जास्त लांबवत नाही कारण अगोदरच बोली केलेली. काढणीचे दिवस आहेत महाराज. हा मग काय बाबा माफी मागतो पण माझं इथं लक्ष ठेवतो. जिथं संपल तिथं संपू द्या, काय अडचण नाही. वेळ येत संपून टाक. पण जेवलात ना तुम्ही, नाही म्हणजे कोणी उपाशी राहू नका. प्रसाद घेणं महत्वाचं आहे. हे काय कमी होईल नाही तर जास्ती. संत ज्ञानाचा मार्गदर्शन करतात. ज्ञान काय आहे. ज्ञेय ज्ञाता ज्ञान. त्रिपुटीचा जिथे बाध होतो, ज्या लक्षणाने होतो, ज्या क्रियेने होतो त्याला ज्ञान म्हणतात. याच्या पलीकडे ज्ञानाची व्याख्या करता येत नाही. ते अनुभवाचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट विज्ञान आहे. कशाला विज्ञान म्हणावं. विज्ञान कशाला म्हणावं. प्रॅक्टिकलला विज्ञान म्हणतात. सरळ सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. प्रॅक्टिकल याचा अर्थ काय. अनुभवात येणे. प्रत्यक्ष. प्रत्यक्ष काय आहे त्याला काय म्हणायचं. प्रत्यक्ष अनुभूती. याचं नाव काय आहे. विज्ञान. मग अज्ञान कशाला म्हणायचं. ज्याला विज्ञान कळना, ज्ञान कळना, त्याचं नाव अज्ञान. विठाल विठाल. सरळ सरळ गणित आहे. म्हण ज्ञान त्या ठिकाणी आहे ना, मग ते देणाऱ्याची सुद्धा अवकत असावी लागते. साठा भरपूर आहे पण देतोय का कसा कुणास ठाऊक. पण नाही, तुकोबराय म्हणाली त्यांच्या ठिकाणी कृपणता नाही. जे त्यांच्या जवळ असेल आणि जर त्यांच्याकडे सर्वस्वी शरणागत झालो जर असं असोत आपण, तर मात्र त्यांचा स्वभाव असा आहे कृपाळू उदार. कृपाळू उदार तुम्ही संत जन. तुम्ही संत जन. संत जन कृपाळू आहेत आणि उदार आहेत. तिथे आपली इच्छा पूर्ण होईल.
म्हणून त्यांचं वर्णन करायला लागले. महाराज म्हणतात, कृपाळू उदार तुम्ही संतजन, फक्त एवढीच माझी प्रार्थना आहे, एवढी कृपादान तुमची माझ, एवढी कृपादान तुमचे माझा एवढी कृपादान, तुमचे माझा एवढी कृपादान. कृपाळू उदार माझा ज्ञान, सज्जन कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू तुम्ही संतजन, एवढे कृपादान, एवढे एवढी कृपादान, एवढी काळी चारला पकवाच पाहिजे होता, ही पांढरी चारला आहे, लय कमी आहे. पण गारवेचे दिवस आहेत म्हणून खाली घेतला. काळी चारला सुद्धा पण आता मला खोकला इथे आवाजाचा वाद झालाय माझ्या बिचारास. कृपाळू सज्जन कसे आहेत? कृपाळू आहेत आणि सज्जन आहेत. सज्जन हा शब्द फार कठीण आहे. वैष्णवजन तो तेने कहिए, सज्जनाचा अर्थ आहे जो पर पिराई जाने रे जाने रे, वैष्णवजन तो येने कहिए जो पर पिडाई जाने रे. त्याला वैष्णव म्हणतात, त्याला सज्जन म्हणतात. बर, अहो कसाही तो सज्जन ठरला, विचार करा. कसाही आहे पण सज्जन ठरला. सज्जन कसा या विकुलागे मास, माळ्या सावत्यास खुरपूर. सज्जन कसा येईन सज्जन? कसं काय समीकरण आहे? वृत्तीचा बदल आहे महाराज. सज्जनता ही आहे पर पिडाई जाने रे. त्याचं नाव सज्जन आहे. संतांच्या ठिकाणी विशेष गुण सज्जन आहे, कारण परपिढीचा परिहार करण्याची सामर्थ्य संतांमध्ये आहे आणि तेवढ्या करताच ते आलेले आहेत. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी
ते येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावानी उठी तुका म्हणे वाव उठी असे संत आहेत महाराज. गुण असा आहे संतांचा. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव जडजीवांचा उद्धार करतात किंवा महादोषी यांचा उद्धार करतात. याच्यासाठी अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. असा संतांचा अवतार असतो. म्हणजे दुसऱ्याला शरणागत देवाला शरणागत होऊ नका हो, संतांना शरणागत व्हा. उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उधार तुम्ही संत उधार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत. काय वर्णू मी पामरा काय वर्णू मी पामरा उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत. काय पामर आहे मी. काय वर्णन करावं तुमचं उदारत्व केवढं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. वर्णन केलं महाराज. असं आहे वर्णन करणं म्हणजे वातावरणाची निर्मिती करणं. कुणाकडं जायचं आणि गपकून काही मागायचं जमत नाही. त्याचं काय करावं लागतं अगोदर. वा वा तुम्ही किती उदार आहेत. फारच उदाहरण तुमचं काय. बऱ्याच ठिकाणी आम्ही नाव ऐकलं म्हणले फार मोठे दाती आहेत तुम्ही असं तसं बरंच काही काय. आणि तुमची मुलगी कुठं दिलेली आहे काय पंचायत ह्याला काही घेणं ती नाही. आणि मग तिच्याकडे गेलो होतो बघा मुलगा तुमचा कुठं सर्व्हिसला आहे अमक्या ठिकाणी. अरे कशाला पंचायती करतो. नाही हे वातावरण तयार करतोय पंचायती नाही. म्हणजे अगोदर काय करतो असं वातावरण तयार करतो. वातावरण तयार करायला बरीच गोष्टी असतात. कोणी अंगाला झटतं वातावरण तयार करायला. कोणी त्याचं वर्णन करतं फार. कोणी दाढी चोळीतं कोणी त्याचा मुका घेतं. वातावरण काय सांगावं त्या वातावरणाचं. आणि मग हळूच मग काय करतो आपला काय जे आहे ते सांगत. कशा करता आलो. जशी सुनबाई एखादी शेजारीन काही मागायला ताक मागायला जरी गेली तरी एकाएकी ताक मागता येत नाही. पण तिचं वर्णन करते. सुनबाईचं वर्णन सासूबाईचं वर्णन भलं लांबलंच धरून वर्णन करते. हळूच सांगते. कोणीकडे आलतात म्हणल्यावर काय नाही उगा आली होती उगा आपलं ताक पाहिजे होतं. मग पहिलंच म्हणायचं. ताकाला जर एवढं वर्णन असेल तर देव मिळवायला किती वर्णन. ताक मागायला एवढं वातावरण तयार करावं लागतं शेजारणीला. देव मिळवायला केवढं वातावरण करावं लागत असं. मग संतांनी तुकोबारायांनी वातावरणाची निर्मिती केली. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन असं वातावरण केलं संतांच्या समोर. अरे म्हणले तुकाराम महाराजाला म्हणतात म्हणे कशासाठी तुम्ही वर्णन करता. काय पाहिजे तुम्हाला नेमकं. तुम्ही सनकाधिक संत मन विता कृपावंत
देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत असे कृपावंत असणारे संत सज्जन त्यांना प्रार्थना करतात आणि आपलं मनोगत म्हणे तुकोबराय म्हणतात की काय मनोगत घेऊन आला तुम्ही एवढं वर्णन करायला लागले एवढं वातावरणाची निर्मिती केली कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमची मज एवढी कृपा करा माझ्यावरती काय काय विषय आहे या अभंगाचा आठवण तुम्ही देवी पांडुरंगा 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 आठवण तुम्ही देवी वातावरण झालं आणि विषय सांगितला काय विषय आहे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तुम्ही काय करा पांडुरंगाला आठवण करून द्या म्हणजे स्मरण करा म्हणजे वशिला माझी ओळख करून द्या तर पांडुरंग माझं स्मरण करील म्हणजे माझी आठवण करेल आम्ही त्याला आठवण उपयोग नाही हो आम्ही आठवतो पण त्याला आठवायला पाहिजे देवाला आठवायला पाहिजे आपला असा आठव होत नाही देवाला तर संतांच्या मार्फत गेल्याशिवाय निकालच लागत नाही वकिलाच्या मार्फत गेल्याशिवाय जज कुठलाही विषय मान्य करतच नाही डायरेक्ट जाऊन बहस करता येते काय बिगर वकिलाचं प्रश्न मिटतात का त्याला एक तर वकील व्हावं लागतं म्हणजे स्वतः सोडावं लागतं म्हणजे वकीलच व्हावं लागतं ना तर असं काय कायदा पास होत नाही तिथपर्यंत आपलं काही म्हणणं जात नाही वकिलामार्फत जावं तसं संतांच्या मार्फत देवाकडे गेल्यावर देव आठवण करतो आणि आपलं प्रकरण निकाली निघतं नाही तर निघत नाही आपलं प्रकरण निकाली निघायचं असेल म्हणजे आपली इच्छेची मनोगत पूर्ण करायची असतील तर देवाकडे जाताना संतांच्या मार्फत जावं नव्हे संताकडे गेलं की मनोरथाची पूर्ती झाली काय एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्तता होती पुढे जायची आवश्यकता नाही कारण तिथंच कळतं सगळं काय ते देवते संत संत देव संत ते देव निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत भिन्नत्व नसून अभिन्नत्व सर्व अशा प्रकारचा अनुभवाला प्राप्त करून देणारे संत आहेत म्हणजे आठव अखंड आठव्याचा अर्थ काय कधी न विसरणे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा तीव माझी सांगा काकुलती मी काकुलती आलेलो आहे या जन्म मरण्याच्या फेऱ्यामुळे मला अत्यंत त्रास आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खल दुस्तरे कृपया पारे पाहि मुरारे
या संसारामध्ये आल्यावर तरी काही सुख आहे का? ज्याच्यासाठी आम्ही तरफड करतो तिथं सर्व दुःखाचाच बाजार आहे. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित किती वेळा जन्मायावे असे आम्ही अनेक प्रकारचे कर्म करून गुंतलेलो आहोत. किती वेळा जन्मा यावी याच्यामुळे आम्हाला फार दुःख झालंय. पण अनेक जन्माच्या संस्कारामुळे आमच्याकडून कसलेही कर्म घडले महाराज. त्यामुळं आम्ही त्याबद्दल आमची जी वस्तुस्थिती आहे ती नाकारीत नाही. ती वस्तुस्थिती तिसरं चरण म्हण ते वस्तुस्थिती तृतीय चरणात वर्णन करतात. अनाथ अपराधी पतित गाळा 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 परिपाया नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा हे आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा अनाथ अपराधी पतित आगळा स्वतःचं वर्णन आहे. महाराज म्हणतात बरं स्वतःवरती घेऊन जगातली वस्तुस्थिती मांडतात. महाराज खरंच अपराधी आहेत का? महाराज अनेक वेळेस म्हणले मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मती मंदबुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गाईले गीत धरली लाज साडिले हित नकळे करावे ते हित. मग जरा सगळाच अपघात नाटाचा. असं अनेक ठिकाणी महाराजांनी कमीपणा घेतला. महाराज मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी रक्षिले पाषाण हे मैमान नामाचे नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. असं महाराजांनी कमीपणा खूप ठिकाणी पाहायला भेटतो. तसं इथे महाराज म्हणतात मी अनाथ अपराधी पतित आगळा सगळ्यापेक्षा वेगळा आहे. पतित आगळा पण म्हणले प्रार्थना आहे तुम्हाला परिपाया वेगळा नका करू पाया वेगळा करू नका. आता पाया वेगळा नाही झाल्यावर पुन्हा शिल्लक काय राहील महाराज. कारण का तर तुम्ही उदार आहात कृपाळू आहात सज्जन आहात म्हणून आमचे कीव करा म्हणून आमची काय करा कीव करा आणि आम्हाला पायापासून वेगळा करू नका एवढी प्रार्थना आहे.
की देवाला तुम्ही आठव करून द्या. जर तुमच्या मार्फत आम्ही गेलो, जर आम्ही तुमच्या मार्फत गेलो तर देव आमची उपेक्षा करणार नाही, आमचा आदर करेल. आणि आम्ही जर स्वतंत्र गेलो, माणसं स्वतंत्रच जातील देवाकडं. मला मोठी गंमत वाटते, स्वतंत्र गेलेले लोकांच्या अंगात महादेव येतो. स्वतंत्र गेलेल्या भक्ताच्या अंगात बिरुदेव येतो. विठ्ठल बिरुदेव. स्वतंत्र गेलेल्या माणसाच्या अंगात देवी येते. काय केवढं मोठी पात्रता आहे त्यांची. हा, त्यांना संताकडे जावं लागत नाही, काय नाही. आपण होऊन देव अंगात येतो. त्याला किती लोटांगण घाला आणि त्यांच्या मार्फत देवाकडे जावं ओळख करून घ्यायला. काय महाराज, देव एवढा सामान्य समजू नका. जर असं असतं तर तुकोबारायला संतांची भाग विनवणी करावी लागली नसती. भाग मागितली तुकोबारायला. तुका म्हणे तुम्ही तुमच्या मार्फत निर्वणे म्हणजे तुम्ही जर देवाकडे नेऊन आम्हाला निर्वव केलं, म्हणजे स्वाधीन केलं, तर देव आमची उपेक्षा करणार नाही, अन्यथा आम्ही उपेक्षित आहोत. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर आमची मध्यस्थी केली नाही आणि तुम्ही आमच्या हाताला धरून जर तिथपर्यंत नाही नेलं तर देव आमची उपेक्षा करेल, हा सरळ अर्थ आहे. पण तुम्ही जर आम्हाला हाताला धरून त्या देवापाशी नेऊन पोचत केलं तर मात्र देव आमची उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर, तुका म्हणे तुम्ही
कुलती आ, आ, जीव माझी सांगा का कुलती जीव माझी सांगा किंवा माझी आ अनेक युगानुयुगे अशा प्रकारचे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम हे जसं आहे भगवंताच्या बाबतीमध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम हे जसं संत देवाच्या बाबतीमध्ये आहे तसं साधूच्या बाबतीमध्ये आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अशा प्रकाराने संत महात्मे सुद्धा युगायुगामध्ये अवतार धारण करते झालेले आहेत करत राहणार आहेत त्यापैकी श्री संत प्रार्थस्मरणीय असणारे हरिभक्तीपरायण गुरुवर्य भाऊ आणि बाबा ही दोन्ही संत मंडळी अशा प्रकारची या ठिकाणी आणि या कलियुगामध्ये अवतीर्ण झाली आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हा अशा प्रकारचा सोज्वळ परमार्थिक मार्ग प्राप्त झाला आणि भगवंताच्या कृपेचा मार्ग प्राप्त झालेला आहे इति या अभंगाची शेवट अशा प्रकारचा आहे म्हणून तुकोबराय म्हणतात कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमची मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती झालेली शिवा भाऊंच्या चरणी बाबांच्या चरणी समर्पित करीत असताना हा जो कार्यक्रम आहे अचानक अशा प्रकारचा 2 दिवसामध्ये ठरला घाई गडबडीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालं जरी असं असेल तरी पण एक मनी असणारी अंतकरणाची एक शुद्ध भाव ज्याला आपण म्हणतो त्या भावानेच अशा प्रकारे ही सेवा करून घेतलेली आहे हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे धैपळे सर यांनी हे सगळा नियोजन केलेलं आहे आणि याच्यासाठी आमची बेलेवाडीकर सर्व मंडळी ढाळेवाड येऊन आमचे घैनात आबा आले शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाला शोभा अशा प्रकारची उतरेश्वर महाराज आहेत आनंद महाराज ही सर्व मंडळी आमचे दत्ता महाराज पांडुळे दत्ता महाराज नारळी म्हणजे गोविंद महाराज आणि आमचे विनेकरी महाराज भाऊ अशा प्रकारे सर्वांनी मिळून या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण विशाल महाराज गिरी उत्कृष्ट असं महाराष्ट्रामध्ये नंबर 1चे असे मृदंगवादक आहेत आणि ज्यांचं वारकरी चॅनल आहे
पाच जावं कीर्तनं, वेगवेगळ्या महात्म्यांची कीर्तनं आपणाला पाहायला भेटतील त्याच्यावर. यूट्यूब चॅनलवरती जी वारकरी यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुक चॅनल पण आहे. असे दोन्ही ठिकाणी आता ही लाईव्ह कार्यक्रम असेल का नाही, ते चौकडं आपल्याला त्या माध्यमाने यथासांग ज्ञान होईल. ते नुसतं पाहत जाऊ नये, त्याला सबस्क्राईब करावं, त्याला लाईक करावं, काही कमेंट कराव्यात, त्याला बी समाधान होईल ना. तसं आहे ना, ती कशासाठी उठा ठेवा करायचा भाऊ, ती तरी कळलं पाहिजे. नुसतं बघायचं म्हणजे ते करणाराने कसं काय त्रास असतो त्याला, नाही का. त्यांनी मस्त कष्ट करून केलेलं असताना आपण नुसतं पालतं उलतं करायचं चालला पण तसं नाही. तुम्हाला बघायचं ती बघत जावं, पूर्ण बघत जावं, आणि मग काय करावं, त्याला लाईक करावं, सबस्क्राईब करावं. म्हणजे त्या करणाऱ्या माणसाला प्रोत्साहन येतं, उत्साह निर्माण होतं. तेव्हा तर मग ते करून तरी काय उपयोग आहे, असं होऊ नये. कारण आपलं तर काही जाणार नाही. एवढं करण्यासाठी काय हरकत आहे बरं, ते करत राहावं. नाही त्यांनाच काय कुणी असतील त्यांनाही करत जावं. अशा प्रकाराने त्यांचं या ठिकाणी मोठं चांगलं योगदान आहे. आणि या कार्यक्रमाला लाऊडस्पीकर साऊंड सिस्टीमची योगेश्वरी मंडप, मला वाटतं मागे तीच होता, मागच्या कार्यक्रमातही माऊलीनगरमध्ये येत होता. चांगला कार्यक्रम आहे. आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे हरिभक्तीपरायण काय अक्षय महाराज नाईक नवरी, सुंदर अशा प्रकारचं ते काय झटून झोपून करते, काय असो म्हणणे मला करायचं काम. तुम्हाला ते ठरवू न ठरवू, पण म्हणजे जिथं बाबाचा कार्यक्रम आहे तिथं उभं आहे. म्हणजे त्यांच्यामुळं आम्हालाही चांगलं वाटतं, समाधान वाटतं. त्यांचंही सहकार्य आहे बरं. आणि त्या बिचाऱ्यांनी चांगल्या प्रकारचं असं सहकार्य करून सगळी साऊंड सिस्टीम ही जर नसेल तर महाराज वाजवणाराचा एंट्री जातो, गाणाराचा जातो. मग वाजणार गाणाराची जर कीर्तनकाराची दोन चाकं जर गळून पडली तर कीर्तनकार काय वड्या हानीन, एकट्याचं कीर्तन नवच. म्हणजे सगळ्यांनाच चांगल्या प्रकारचं साऊंड सिस्टीमची सेवा दिली, त्याबद्दल त्यांचं आणि साऊंड मालक जे आहे ते योगेश्वरी साऊंडची, त्यांचं मी अभिनंदन आभार मानतो आणि सेवा संपितो. ज्ञानेश्वर